नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण गहू या पिकासाठी हे बघू शकता या ठिकाणी जिब्रेलिक ॲसिडचा फवारणी करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, हे समोर बघत आहात हे आपण प्रोझिब या ठिकाणी घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला 90% जिब्रेलिक ॲसिड हे मिळत असतं. तर शेतकरी मित्रांनो, हे वापरताना अतिशय काळजी घेणं महत्त्वाचं आहे. काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, नाहीतर आपलं फायद्याऐवजी हे नुकसान हे या ठिकाणी होऊ शकतं. तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता आपला गहू अशा कंडिशनमध्ये आहे, म्हणजे आता दाणे भरणीची अवस्था चालू आहे. आता याच अवस्थेमध्ये आपल्याला हे जिब्रेलिक ॲसिड वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे 90% वालं जिब्रेलिक ॲसिड आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम हे या ठिकाणी आपण वापरू शकतो. तत्पूर्वी आपल्याला हे विरघळण्यासाठी ज्याच्यासोबत प्रोमिक्सचं एक या ठिकाणी सॉल्व्हंट आपल्याला मिळत असतं, आपल्याला ते अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये प्रोमिक्स या ठिकाणी मिक्स करून त्यानंतर जी त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर या ठिकाणी अल्कोहोल जर आपल्याकडे उपलब्ध असेल, म्हणजे या ठिकाणी आपण दारूमध्ये सुद्धा हे जिब्रेलिक ॲसिड विरघळू शकतो. त्यासाठी आपण 30-40 ml या ठिकाणी दारूचा वापर देखील करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, प्रोमिक्स असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये दारूचा वापर करत नाही आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला गव्हामध्ये फवारणी करत असताना दाणे भरणीच्या अवस्थेतच याचा वापर करायचा आहे. अगोदर जर आपण वापर केला तर गव्हाची काळीक वाढ जास्त होऊन आपलं फायद्याऐवजी नुकसान होतं. त्यामुळं हे वापरत असताना आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला दाणे भरणीच्या अवस्थेतच याचा वापर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिब्रेलिक ॲसिडमध्ये सेल डिव्हिजनचं काम होत असतं आणि आपण जर लवकर याची वापर केला, वोंबी निघायच्या अगोदर जर वापर केला, निश्चितच गव्हाची अतिशय झपाट्यानं वाढ होऊन आपलं त्या ठिकाणी फायद्याऐवजी नुकसान होणार आहे. तर दाणे भरणीच्या अवस्थेत आपण याला फवारू शकतो. हे फवारणी आत्ता केल्यामुळे आपल्याला दाण्याचा आकार हा या ठिकाणी जबरदस्त होणार आहे. आता याचा वापर करत असताना आपण अशा प्रकारे त्याचा मिक्स सॉल्व्हंट करू शकतो आणि आपल्याला 100 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम हे आपण या ठिकाणी घेत आहोत. म्हणजे आपलं या मिक्सरमध्ये आपल्या या ठिकाणी 15 लिटरच्या पंपाच्या 6 ते 7 टाक्या या ठिकाणी पंप होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हे 90% वाला आहे. आपण त्या ठिकाणी दुसऱ्या पर्सेंटेजमध्ये 0.001% असलेलं हे देखील जिब्रेलिक ॲसिड वापरू शकतो. 40% असलेलं ते देखील आपण पावडर फॉर्ममधलं जिब्रेलिक ॲसिड या ठिकाणी वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, 0.001% मधलं आपल्याला वापरत असताना 2 या ठिकाणी ml हे आपल्याला घ्यायचं आहे प्रति लिटरसाठी. तर त्याच्यामध्ये सुमिटोमो कंपनीचं ओशी नावाचं या ठिकाणी आपण जिब्रेलिक ॲसिड वापरू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी याचा वापर करत असताना जमिनीमध्ये ओल असणं महत्त्वाचं आहे. विशेष म्हणजे जमिनीमध्ये ओल पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्याला याची फवारणीची वेळ जर आपण बघितली तर आपल्याला उन्हामध्ये हे बिलकुल वापरायचं नाही. आपल्याला सकाळी हे आपल्याला 8 ते 9 दरम्यानच्या अगोदरच या ठिकाणी वापरायचं आहे. 9 वाजेपर्यंत, म्हणजे जास्त उन्हामध्ये आपल्याला हे वापरायचं नाही व नंतर आपण 3च्या पुढं याचा फवारणीद्वारे वापर करू शकतो. तर याच्यामध्ये मुख्यतः अन्नद्रव्याची उचल पण झपाट्यानं होणार आहे. त्याचबरोबर सेल डिव्हिजनमुळं आपला दाण्याचा आकार देखील वाढणार आहे, कारण की आता दाणे भरणीची अवस्था या ठिकाणी चालू आहे. त्यामुळं ही काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपलं गव्हाचं पीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपण चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओला या ठिकाणी धन्यवाद.